मंडळी हे तुम्हाला समोर दिसतंय ते आहे सुरूचं बन. हा एक अट्रॅक्टिव्ह स्पॉट आहे तोंडवळीचा. हे सुरूचं बन. इथून आपण पुढे जाऊ, तुम्हाला इकडून दाखवतो. गावाच्या या दिशेला समोर आहे समुद्र आणि गावाच्या या दिशेला आहे ही गड नदी. ही बघा दिसते तुम्हाला, केवढं मोठं पात्र आहे बघा नदीचं. ही गड नदी तिकडून पुढे येऊन समुद्राला मिळते. आपण त्या स्पॉटला जायचा प्रयत्न करू, लांब नसेल तर. शक्यतो मी जाईनच. तर आता आपण जाऊ आतमध्ये सुरूच्या बनात आणि पुढे सुरूचं बन क्रॉस केल्यानंतर आपल्याला दिसणार आहे कृष्ण मंदिर. तर तिथे एकदा थांबू आणि मग पुढे जाऊ. चला तर मग निघूया आपण सुरूच्या बनात. मंडळी मी आत्ता आलो आहे तळाशीलला. कृष्ण मंदिर मागे गेलं चुकून मी. हा स्पॉट शोधता तर जाताना कृष्ण मंदिराकडे जाऊ आपण. आणि हा आता आहे आमचा जो समुद्र किनारा आहे ना तोच कंटिन्यू इथे आहे. हा आमच्या गावचं टोक आहे. समोर जे दिसतंय ना तुम्हाला असं जे फिरलं आहे, असं टर्न झालं आहे, तिथपर्यंत मला चालत जावं लागेल जिथे समुद्राला नदी मिळते. आणि ही ह्या साईडला दिसते ही गड नदी मागच्या बाजूला जिथे मी गाडी थांबवली. तर समुद्रावरती जाऊन या, तुम्हाला तिथे समोर दाखवतो. कवडा रॉक दिसतोय. कवडा रॉक हा एक पिकनिक स्पॉट झालेला आहे. मालवणवरून पॅकेजेस आहेत. खूप मोठा आहे तो कवडा रॉक. आमच्या इकडून आमच्या किनाऱ्यावरनं एकदम छोटा दिसतो. आता एक्झॅक्ट मी त्याच्या समोर आलो आहे कवडा रॉकच्या. हे बघा इथून तुम्हाला क्लिअर दाखवतो. इथे आलो, इथून मला पूर्ण हा जो वळसा दिसतोय ना हा पूर्ण वळसा मारून मला त्या टोकाला जायला लागेल जे तिथे दगड दिसतात ना. तिथून मला मग ते दिसणार की समुद्राला नदी कुठे मिळते ती. तर या बाजूने बोट सेवा आहे म्हणतात नदीतून. तर मिळाली तर घेऊ आपण. हे बघा इथून क्लिअर दिसतोय कवडा रॉक. इथून मी सरळ चालत गेलो ना तर मला एक 1.5 तास लागेल. 1.5-2 तास लागतील घरी जायला. सरळ चालत घरी समुद्रावरून. एवढा मोठा आमचा समुद्र किनारा आहे. हा थेट समुद्र किनारा इथून ह्या टोकापासून तो तुम्हाला तिकडे लास्ट आचऱ्याच्या डोंगरापर्यंत गेलेला आहे. जवळजवळ 11 किलोमीटरचा किनारा आहे. गाव किती छान दिसतोय. चला तर मग समुद्र किनाऱ्यावर जातो बाहेर. होडी मिळाली तर तुम्हाला दाखवतो, तिकडचं दर्शन देतो. नदीतून समुद्रात जाणार आहे. यांना ओरडावं लागतं नाही तर ऐकत नाही. ते आले ते डायरेक्ट चपला बिपला काढून घुसले पाण्यात. समुद्र दिसला की लहान मुलं म्हणजे माहिती ना, चला पाण्यात. असा गाव तर एका ठिकाणी नदी आणि एका ठिकाणी समुद्र. ही गड नदी आहे. ती रेवंडी जेट्टी दिसते बहुतेक समोर त्या साईडला. इथे या साईडला पुढे आपण गेलो समुद्राच्या दिशेने की तिकडे आपल्याला सर्जेकोट जेट्टी दिसणार आणि मग पुढे आपण जाऊन समुद्राला भेटणार.
विचारून घेतो आपल्याला काही सेवा मिळते आहे का होडीची. जर मिळाली तर आपण मस्तपैकी एक होडीतून सैरसपाटा करू. म्हणजे संगम पॉईंटला आलो. आता हा मी जिथे उभा आहे ना, हा माझ्या गावचा एंड आहे. हे तळाशील आहे. हे मी तळाशील तोंडोळीला आलो आणि समोर जी दिसते ना ती सर्जेकोट जेटी आहे. सर्जेकोट बंदरामध्ये जेटीच्या इथे बाजूला सगळ्या मच्छीमारीच्या बोटी लागलेल्या आहेत. संध्याकाळी हे लोक जातील मच्छीमारी करायला या दिशेला. समोर तुम्हाला दिसतंय कवडा रॉक आहे. कवडा रॉकला वगैरे जायचं हे लोक पूर्ण 2000 रुपये घेतात आणि पूर्ण फिरून त्यांना तिकडे जावं लागतं बाहेर. तर वाजले आहेत किती बघा. दुपारी आम्ही किती वाजता फिरतोय? 12:30 वाजता फिरतोय भर उन्हात. एकदम सुंदर दृश्य आहे बघा. हा समुद्र आणि ही नदी, ही गड नदी इथून समुद्राला मिळते. हा संगम पॉईंट आहे. संगम पॉईंट सांगितलं ते लोक इथे आणतात. तुम्ही जर गाडी असेल तुम्ही सर्जेकोट बंदरावरून पण डायरेक्ट होडीने इथे येऊ शकता. पण आता तिथून होडी सेवा कशी आहे मला माहीत नाही. हे बघा, हे आमचं बीच पूर्ण हा आहे. नदी आणि समुद्राचा संगम. खूप छान असं दृश्य आहे मंडळी. समोर रेवंडी गाव, इथे सर्जेकोट गाव आणि हा तळाशील गाव. 3 गाव एकत्र दिसत आहेत. किती सुंदर दृश्य आहे. आणि लाटा नाही आहे तिथे, बहुतेक कोंड आहे, खोल पाणी आहे. एखादी लाट येते किनाऱ्यावरती. कोंड आहे, लाट नाही, डायरेक्ट खोल पाणी आहे. हा आमचा किनाऱ्याचा एंड. आता हे जे टोक आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजे आचरा बंदर त्या टोकापर्यंत 11 किलोमीटर तरी आहे. एवढा मोठा समुद्र किनारा आहे. म्हणजे कोकणातल्या मोठ्या समुद्र किनाऱ्यांपैकी एक आमचा समुद्र किनारा आहे. ऊन मजबूत लागत आहे मित्रांनो. पण इथे असं उभा राहिलो आहे ना जसं घरीच जावं असं वाटत नाही आहे. आणि आम्ही कसे लहानपणापासून समुद्र किनाऱ्यावरतीच वाढलो आहे. त्यामुळे समुद्र म्हटलं की आमचा जीव की प्राण. मग किनाऱ्यावरनं हटावंसंच वाटत नाही. आकाश बघा किती जबरदस्त आहे. चला मग मंडळी आता आपण जाऊया शिंपला बीचला. तुम्ही आमच्या गावचा एंड बघितला तळाशीलचा आणि संगम पॉईंट पण दाखवला तुम्हाला. इकडनं 3 गावं दिसली एकत्र. आता बोटीत बसून परत शिंपला बीचला जाऊया. तिकडून हे दृश्य कसं दिसतं बघूया आणि मग पुढे आपला घरचा रस्ता. घरी जाताना मी तुम्हाला कृष्ण मंदिर पण दाखवेन. कारण येताना मी ते विसरलो. पटकन हे शोधता मी पुढे आलो आणि ते राहून गेलं. तर जाताना आपण करू नक्की. हे आहे शिंपला बीच. हे सगळे शिंपलांचे कपचे दिसत आहेत मला फक्त. कुईली
शिंपला आयलंड, शिंपला बीच ज्याला बोलतात. हा बघा, आणि इथून आपण या साईडला बघितलं तर हा समोर दिसतोय तो कोकण कडा. कोकण कड्यावरनं तुम्ही या दिशेला वळलात की समोर दिसतंय ते सर्जेकोट जेट्टी. सर्जेकोट जेट्टीच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही आला तिथे तळाशीलात जो आमच्या गावचा एंड आहे. तर मंडळी, माझ्यासाठी हा खूप छान अनुभव होता. तिला कधीपासून आपलं पूर्ण गाव बघायचं होता आणि यावर्षी मी घेऊन आलो तिला गावाला लॉकडाऊन नंतर. हसते लाजते केली. तर फायनली त्याने एन्जॉय केला आहे थोडाफार. नेक्स्ट टाइम येईन तेव्हा कवडा रॉकवर जाऊ. आता पुढे जरा काहीतरी थंड पिऊ आणि मग पुढे कृष्ण मंदिरात जाऊ. आता वाजले आहे 1, म्हणजे 1:30 वाजेपर्यंत जेवायला घरी सांगितल्याप्रमाणे. कारण मला आज हे सगळं गाव माझं आजचं 3 तासात कव्हर करायचं होतं, जे मी केलं. तर आता आपण पुढे कृष्ण मंदिरात भेटूया. 1-2 मिनटं लागतील मला गाडीने कृष्ण मंदिरात जायला. आम्ही जरा थोडंसं काहीतरी गारगार पिऊन घेतो, मग पुन्हा भेटूया आपण. मंडळी, आता आपण समुद्रातनं जाऊन आलो. हा आहे जयेश केळुसकर. याने आपल्याला तिकडून फिरवून आणलं संपूर्ण. तर तुझा नंबर सांग, म्हणजे का कोणी इले तर तुला ह्या करतील. 7721089093. तुम्ही इथे जर आलात, इथे रस्ता आहे बघा, इथे रस्ता एंड होतो. इथे प्रतीकचं दुकान आहे या साईडला. तर इथे तुम्ही सांगितलं तरी जयेशला तुम्हाला तो बोलून घेईल, किंवा तुम्ही डायरेक्ट त्याने नंबर सांगितला तिथे पण त्याला फोन केलात तरी तो येईल. छानपैकी त्याने फिरवून आणलं आहे. तो तुम्हाला कवडा आयलंडला पण फिरवून आणेल. पण तेव्हा जे काय रेट असतील तेव्हा तो ते तुम्हाला तिकडे सांगेल. मी आता काय सांगत नाही, कारण प्रत्येक वेळेला सेम रेट नसतात. तर चल जयेश, मग आम्ही निघतो. थँक्यू फिरवल्याबद्दल. चला मंडळी, आपण निघूया आता. पुढे जाऊया कृष्ण मंदिर. कृष्ण मंदिर किती लांब आहे? 5 मिनिटं. मी ॲक्च्युली चुकल्याने पुढे येईल पटकन, मला आधी थाई जायचं होतं. दिसते तुम्हाला गोपाळ कृष्ण मंदिर, तळाशीलवाडी. भाविकांचं हार्दिक स्वागत. जाऊया आपण. छान असं निसर्गरम्य परिसर. हे बघा, सुरूची झाडं मस्तपैकी, सावली पडली छान, आणि समोर श्रीकृष्ण मंदिर. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी लहानाचा मोठा झालो या गावात, म्हणजे आमच्या सापेगाववाडीत. पण मी अजून कृष्ण मंदिरात आलेलो नाही. तर तसं बघायला गेलं तर ही लाजिरवाणी गोष्टच आहे. पण बोललो यावेळी जाणार तर कृष्ण मंदिरात व्हिजिट देणारच देणार. हे लोक राहतात मंदिराच्या साईडला, छान घरं आहेत त्यांची. आणि हे आहे गोपाळकृष्ण मंदिर. हे बघा, आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. चला आपण आत जाऊया, बघूया तरी कसं आहे मंदिर आमचं गोपाळकृष्ण. हा मला वाटतं हा मागचा गेट आहे. इथे 2 गेट आहेत मंदिराला. सुरुवातीलाच विहीर आहे, हे बघा, भरपूर पाणी आहे विहिरीला. सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. मंदिराच्या बाजूला जागाही भरपूर आहे. जाऊया आपण मंदिराच्या आत. ॲक्च्युली इथून मंदिरात जायचं आहे. समोर तुळशी वृंदावन आहे. हे बघा, हा मंदिराचा समोरचा भाग. म्हणजे एंट्रन्स त्या साईडने आहे रस्त्याकडून. जाऊया आपण आतमध्ये, मंदिर दाखवतो तुम्हाला. खूप छान बांधकाम आहे आणि एकदम शांत वातावरण आहे.
कृष्ण. मांसाहार करून गाभाऱ्यात प्रवेश करू नये. श्री गोपाळकृष्णाच्या मूर्तीवर हळद कुंकू वाहू. पुण्याची तळाशील ग्रामस्थ. गोपाळकृष्णाची मूर्ती आहे छान. बरं मंदिराच्या मागचा परिसर बघूया. तर मंडळी हा तोंडोळीमधला फेरफटका जो मारला आहे मी, वाघेश्वर देऊळ म्हणा, ढोल म्हणा, नदीतून फेरफटका, शिंपला बीच झालं, संगम पॉईंट झाला, हे सर्व, आणि आता हे कृष्ण मंदिर. तर हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्याच गावचा आहे मी, तोंडवळकरांना सांगतो आहे. आणि बाकी जे कोकणातले तर नक्की चॅनल सबस्क्राईब करतील अशी माझी आशा आहे. तर पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय.